नमस्कार, मी धुळे जिल्ह्यातील धुळे एक्सप्रेस न्यूज संपादक शांताराम आहिरे। आज आपण जाणून घेणार आहोत वोट जिहाद संदर्भात। आज धुळे जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। दिनेश बाबूलाल माळे, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचा मंडळ अध्यक्ष, धुळे मंडळ अध्यक्ष। मित्रांनो, आज मी काही विशिष्ट समाजाला एक सूचना करू इच्छितो की मोदी सरकारने किंवा महाराष्ट्रातील महायुती सरकारने चांगल्या योजना राबवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव केलेला नसून, कुठल्याही विशिष्ट धर्मासाठी त्यांनी काम केलेलं नसून, ज्या अर्थी लाडकी बहीण योजना आहे तर सर्वच बहिणींना ते सन्मान करतायत। दुसरी गोष्ट, मोदी साहेबांनी 370 कलम हटवलं, त्यामुळे काश्मीरमध्ये जे तरुण मंडळी हातामध्ये दगड घेत होती तर त्यांच्या हातामध्ये कॉम्प्युटर आलेले आहे, चांगल्या प्रकारे विकास चालू आहे। दुसरं, मुसलमान बहिणींसाठी ज्या नेहमी दबावात असायच्या त्यांचा 3 तलाक हा कायदा रद्द केला व त्यांच्यावरील संकट टाळली। परंतु असं बघण्यात आलेलं आहे काही लोकसभेमध्ये की काही मतदारसंघांमध्ये ज्या ठिकाणी विशिष्ट समाजाचं जे प्राबल्य आहे त्या ठिकाणी 100% जे मतदान आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षाला किंवा सरकार पक्षाला एकही मतदान पडलेलं नाही। म्हणून हा शंका येते की हा जसा लँड जिहाद आहे किंवा लव जिहाद आहे त्याप्रमाणे वोट जिहाद तर नाही ना, असं प्रत्येक हिंदू बांधवांच्या मनामध्ये येत आहे। तर आपण आपल्यावर जसा सरकारी विश्वास ठेवून कुठल्याही भेदभाव न करता आपल्यासाठी योजना राबवतं, तसा आपण म्हणजे एक विशिष्ट समुदाय जो आहे, एक विशिष्ट पक्षांना मतदान करतो, सर्व सुविधा घेतो, परंतु भारतीय जनता पक्ष व महायुती सरकारला मतदान करत नाही। परंतु हे करून आपण मुस्लिम समाजाला मी विनंती असेल की तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेताय आणि असं जर तुम्ही करत राहिलात नेहमी तर सरकारने आपल्याला योजना का द्याव्यात, आपला फायदा का करावा। परंतु असं कुठलाही मनभेद किंवा मतभेद न करता जे मोदी सरकार आहे किंवा महायुती सरकार आहे तुम्हाला सर्व योजना पुरवतं, तर तुम्ही जसं अल तकिया म्हणतो आपण की तुम्ही तारीफ करतात मोदी साहेबांची, महायुती सरकारची तारीफ करतात, त्यांचं गुणगान गातात, परंतु आपण मतदान देत नाही। मतदान न दिल्यामुळे आपल्यावरचा जो विश्वास आहे तो ढळतोय। म्हणून आपण जिहाद करतायत किंवा आपण समाजवाद करतायत, आपण भारताचे नागरिक असून ज्या सरकारने आपलं भलं केलंय त्याला मतदान करणं आपलं कर्तव्य असतं, परंतु आपण तसं करत नसल्यामुळे शंका येते मनामध्ये की हा वोट जिहाद तर नाही ना। तर अशा कुठल्याही शंकेला वाव न देता मी विनंती करेल सर्वांना की आपण जर योजना घेत असाल, आपल्यासाठी जर चांगलं काम केलं असेल, नुसती फुकटची तारीफ न करता सरकारला मतदान करावं किंवा मोदी साहेबांना महायुती सरकारला मतदान करावं अशी मी विनंती करतो। मी अनिल विश्राम पाटील, धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील सोनगीर गावातील नागरिक असून मला लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकी संदर्भातून वोट जिहाद म्हणजे काय त्या बाबतीत सर्व तालुक्यातील व जिल्ह्यातील नागरिकांना सांगू इच्छितो की आज आपल्याला 10 वर्षापासून महायुती सरकारने ज्या काही योजना सर्वसाधारण लोकांसाठी राबवल्या त्या सर्वसाधारण लोकांनी त्या योजनांचा आज लाभही घेत आहेत। उदाहरणार्थ, योजना म्हणजे 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा काढून दिला। 1 रुपयामध्ये पीक विमा कोणतीच कंपनी काढून देत नाही, कोणत्याच सरकारने काढून दिलं नाही, तर या सरकारने 1 रुपयामध्ये पीक विमा काढून दिल्यावर पीक विमा पुरेपूर 100% महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना, विशिष्ट जातीतील लोकांना नाही, हिंदू मुस्लिम सर्व जातीतील लोकांना, सर्व जातीतील शेतकऱ्यांना सगळ्यांना लाभ दिला। 1 रुपयाचा विमा पास करून दिला, त्यांना पैसा दिला। तसेच मी माझ्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सुद्धा सांगू इच्छितो की महायुती सरकारने लाडकी बहीण योजना राबवल्यानंतर त्या योजनेमध्ये असा कोणत्या प्रकारचा भेदभाव न करता हिंदू मुस्लिम ख्रिश्चन ईसाई कोणीही असो त्या सर्व बहिणींना 1500 रुपये दरमहा देण्याचं त्यांनी योजना आखली आणि ती योजना प्रत्येक बहिणी लाभ घेत आहेत। प्रत्येक बँकेमध्ये जाऊन पैसा मिळत आहे, तरी सुद्धा वोट जिहाद हा का बदलत असतो धुळे जिल्ह्यामधून। मला त्या वोट जिहाद बद्दल खेद व्यक्त करू इच्छितो की जर आपल्याला जो माणूस, जो सरकार, महायुती सरकार आपल्याला लाभ देत असेल त्याला आपण वोट देऊन
सहकार्य करून अजून जास्तीत जास्त योजनेचा लाभ पदरात पाडून घेतलं पाहिजे असं मी आपल्याला सर्वांना विनंती करून सांगू इच्छितो. वोट जिहाद बंद करा, लोकसभेसारखं करू नका, विधानसभेला विनंती. मी पांडुरंग देवाजी पाटील, दापुरा उपसरपंच म्हणून व व्यापारी आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष म्हणून भाजपचं काम करणारा माणूस असून भाजप एवढं काम करतं शेतकऱ्यांसाठी. 1 रुपयाचा पीक विमा देतं, 1500 रुपये लाडकी बहीण देतं, गरीब शेतकऱ्यांना भांडे देतं. एवढे योजना राबून कुठं दुधाभाव का होतो हे समजायला कारणच समजत नाही की सगळ्या भावांनी व बहिणींनी असा दुधाभाव न करता एकमताने भाजपला वोटिंग करावं ही माझी इच्छा आहे. मी आज जोडून नम्र विनंती. सरकारच्या पाठीशी उभं राहावं ही प्रभूचरणी व तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महायुतीचं सरकार यावं आणि सगळ्यांचे नवीन अजून योजनांचे चांगलं परवडीचे योजना यावं आणि तुमचे आशीर्वाद लाभवत हीच भगवान चरणी प्रार्थना. भारतीय जनता पार्टी केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्र राज्यातील महायुतीचं फडणवीस साहेबांचं सरकार या दोन्ही सरकारने जनकल्याणाच्या जनहिताच्या ज्या योजना तयार केल्यात आणि अंमलात आणल्यात, स्वातंत्र्याच्या 70 वर्षापासून अशा जनकल्याणाच्या योजना कधीच कोणत्याही सरकारने तयार केलेल्या नव्हत्या, अंमलात आणलेल्या नव्हत्या. त्या योजना फडणवीस सरकारने आणि मोदी सरकारने एक सामान्य जनता, मग ते शेतकरी असतील, महिला असतील, विद्यार्थिनी असतील, या सगळ्या घटकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण योजना या महायुती सरकारने तयार केलेल्या आहेत. आणि येणाऱ्या आघाडी सरकारनं येणाऱ्या या निवडणुकींना या सगळ्या घटकांनी या फडणवीस आणि मोदी सरकारांच्या पाठीशी उभ्या राहतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि महायुती सरकारने ज्या योजना आणल्यात त्या योजना कोणत्याही प्रकारच्या समाजासाठी नसून सगळं व्यापक सगळे समाज, तिथे कुठल्याही प्रकारचा जातीभेद न करता सगळ्या घटकांना कशी मदत होईल असा प्रामाणिक प्रयत्न फडणवीस सरकारने या ठिकाणी केलेला आहे. म्हणून सगळ्या जाती धर्मांनी येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीला फडणवीस साहेबांवर विश्वास ठेवून प्रचंड मताने सगळा समाज आणि राष्ट्र, देश, मोदी सरकार, मोदी साहेबांच्या पाठीमागे आणि फडणवीस साहेबांच्या पाठीमागे उभ्या राहतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. मी किशोर सिंघवी, भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महामंत्री, सर्व जनतेस नम्र विनंती करतो की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि आपल्या महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पुढाकाराने अनेक विविध योजना आपल्या महाराष्ट्रात कार्यान्वित केल्या आहेत. यात सगळ्यात जास्त लोकप्रिय अशा ज्या काही योजना आहेत त्यात लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल, शेतकऱ्यांसाठी सरसकट वीज माफीची योजना असेल, यासारख्या असंख्य योजना महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कार्यान्वित झालेल्या आहेत. आणि यात सगळ्यात विशेष म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. या माध्यमातून मी जनतेस नम्र विनंती करणार आहे की कोणत्याही प्रकारचा जातीभेद, पंथभेद न ठेवता या विकासाची कामं हाती घेतलेल्या सरकारच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहा. म्हणजे या ज्या काही योजना जाहीर केलेल्या आहेत या पुढेही भविष्यातही नियमितपणे चालू राहतील एवढीच प्रामाणिक विनंती सर्वांना करतो. जय हिंद, जय श्रीराम.